घेते हे वळण भयानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक अरे ओढून ताडून सगळं बळ आणलं रे, पण शेवटी झालं काय? त्या शुभांगीची जी एंगेजमेंट आहे ती विनयशीच होती आहे, माझ्याशी नाही. त्यामुळे तुझं पित्त खवळलेलं आहे, मी समजू शकतो. आणि हो, लग्नाच्या आधी देवळात जायला पाहिजे ना. तुम्ही कशाला हा? मी शुभा आणि इंदिरा आम्ही तिघी जणी जाऊन येऊ. ते हरिपंत पांढरा फकीर ते कुठे गेले? कवाच तयार आहे ती. अहो आज जरा नवीन चांगली कापडं घातली तर त्यांच्या डोक्याचा पांढरा रंग उठून नाही का दिसणार? चल शुभा लवकर ये. भेटले खुश आहे, इतके सगळे जण भेटले, एवढ्या गप्पा मारल्या, एवढी मजा आली. किती वर्षानंतर मी सगळ्यांना भेटले. किती गप्पा बाप रे बाप. आणि खरं सांगू का ग, बागल काकू तर ना मला बघून रडायलाच लागले, असं हात पकडूनच बसल्या होत्या तेव्हा. अगं असं होणारच, अगदी आईच्या मायेनं सगळ्यांनी प्रेम केलं हो तुझ्यावर, हो की नाही? खरंच आहे. पण खरं सांगू का, त्या सगळ्यांना रडताना बघून ना
मला पण रडू आलं. पण ना त्या रडण्यात पण एक मजा होती. इतक्या गप्पा, इतकी मजा, वा. हे घर तिला लग्न घर वाटतच नाही. असं म्हणायचं. हो, एवढंच ना. एवढंच. मग आपण असं करूया, कार्यालयात फोन करूया, सगळ्यांना इकडे बोलूया, या घराला लग्न घर. नको 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 आपणच जाऊ चला चला. नाही, नाही, आपण चालेल, जाऊ, आपण चला. जाऊया. उद्या काय लग्नाचं अर्ध लायसन्स मिळणार आहे, अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. आणि मग उरलेलं उरलेलं प्रताप दादाचं लग्न झाल्यावर. बरं, ऐक ना, एक विनंती करू? आज्ञा राणी साहेब. ऐक ना रे, मला उद्यासाठी काहीतरी घ्यायचंय तुला. अगं मग घे ना, मला आवडेल. तशी भेट खूप छोटीशी आहे रे, पण उद्या साखरपुड्यात तू ती वापरशील ना? जरूर. अगं हिने माझ्यासाठी एक टाय विकत घेतलाय. हो का? दाखव ना. आज संध्याकाळी तुला बघायला मिळेल. साखरपुड्याच्या वेळी बांधीन ना सगळ्यांना सरप्राईज. आज संध्याकाळी मी साखरपुड्याची अंगठी तर घालीनच, पण त्याआधी मला तुला काहीतरी द्यायचं आहे. आई, ते काल तू काहीतरी घेऊन आली असते. तुझ्यासाठी की नाही नऊवारी साडी, नथ, हिऱ्याच्या कुड्या आणल्यात. चल देवघरात चल. पण हा, आता जर तो दिसला तर आमची शुभा त्याला नक्की ओळखेल. शुभा आणि शालिनी, शालिनी म्हणजे तिची मैत्रीण, या दोघांनी खून होताना पाहिलाय. शुभा, शुभा, हो हळू हळू. शुभा, शुभा इकडे हळू. पाणी आणि गरम कॉफी घेऊन हो या, बस बस इकडे, बस बस इकडे, बस बस शांत हो. तो मला पुन्हा दिसला.
शुभा 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 ए शुभा 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 आई शुभा अगं बाई तुझ्या रमेशला फोन कर. हो करते ना शुभा अगं काय झालं पोरीला माझ्या? शुभा ए शुभा शुभा अगं 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 काय झालं काय तुला? का किंचाळलीस? ए शुभा काय गो बाई? अगं इंदू काय झालं फोनचं? शुभा अगं काय झालं माझ्या पोरीला? इंदिराचा फोन. हॅलो 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 रमेश अरे शुभा चक्कर येऊन पडली आहे. काय काय झालं? अगं इंदिरा बोल ना काय झालं. आम्ही देवळात दर्शन करून बाहेर आलो आणि पाहतो तर काय शुभा अचानक चक्कर येऊन पडली. अगं दगदगीनं तिला चक्कर आली असेल, पाणी मार तोंडावर, मग ती बरी होईल. नाही मला नाही वाटत तसं. मी एक काम करते तिला इथल्या जवळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. शुभा एवढं सिरियस आहे का? अरे हो लगेच उपचार झाले ना तर निदान ती लवकर बरी तरी होईल. हे बघ मला साखर पुढे उगाच विघ्न नकोय. बरं ओके 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 लिसन लिसन ऐकून घे. बरं मी काय म्हणते तू कुणाला सांगत बसू नकोस. म्हणजे प्रतापरावांना किंवा आई साहेबांना यातलं काही बोलू नकोस इतक्यात प्लीज. हे बघ, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस. तू तिला घेऊन तिकडे जा, मी पोहोचतो तिथे. हो हो मी पोहोचते तू लवकर ये मी वाट पाहते. रमेश प्लीज लवकर ये. हे बघ तू तर बोलत बसू नकोस. तू पोहोच तिथे, मी लगेच पोहोचतो. ओके बाय. ठेव आता फोन. बाय. अगं शुभा काय झालं काय? तसं घाबरण्यासारखं काय झालेलं नाहीये. हा? अहो, शुभा देवळात गेली होती ना, हा. चक्कर आली जराशी तिला. अरे बापरे आता हे काय मध्येच दुसरं. ना अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? माई आणि इंदिरा आहेत बरोबर, सगळं व्यवस्थित पार पडेल. पडू दे बाबा पडू दे. अगं शुभा तुम्ही थांबा इथे, मी जाऊन येतो पटकन. हो हा नको नको मी पण येतो. अरे इथे बसून बसून विचार करून माझं डोकं फुटेल. मी येतो प्लीज. ठीक आहे, काळजी करू नका. चला आपण दोघे जाऊ. शुभा आणि शालिनी, शालिनी म्हणजे तिची मैत्रीण, या दोघांनी खून होताना पाहिलाय. अहो इतकंच काय, आमच्या शुभाला तो स्वप्नात सुद्धा दिसतो. देवळातला प्लॅन मला काय कळायला नाही पण बघ. फक्त माझा चेहरा तिला दाखवणार. तिने मला ओळखलं तर येणार नाही ओळखलं तर साखरपुडा येणार. समजा पण ओळखलं तर ड्रायव्हर माझा इंजिन चालू ठेवूनच उभा राहणार आहे. माय गॉड, पोरगी पार बोंबाटून बेशुद्ध पडली. मला इतरांनी कोणी पाहिलं नाही ना, ती शक्यता कमी आहे. त्या शुभाबरोबर 2 बायका होत्या, त्या मला नाही ओळखत. ते बघूनच आता काय होईल. पोरगी लवकर शुद्धीवर आली तर साखरपुडा पार पडेल, पण जर नाहीच आली तर समारंभ रद्द होईल. समारंभ रद्द व्हावा की होऊ नये. आयुष्यात पहिल्यांदाच काही कळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रतापला सांगितलं तर तो कसा रिॲक्ट होईल, कसा वागेल
काही कळत नाही. अलीकडे हा पोरगा बदललाय, बदलत चाललाय. एक गोष्ट खरी आहे, शुभांगी साळकर मला त्या ड्रायव्हरचा खुनी म्हणून ओळखते. प्रतापच्या मनाचा नंतर विचार करू. शुभांगी मात्र मरायला हवी. हा बोला मॅनेजर. हा काय झालं काय? तुमच्या हॉटेलची प्रतिष्ठा अहो ती 5 मिनिटात उतरवून टाकेन. अहो उतरवून काय, तुमचं हॉटेल आहे ना विकत घेईन. हा पुढे बोला, काय झालं काय ते सांगा. तर झालं असेल नुकसान तर काय झालं काय त्याच्यात? जे काय आहे ते भरपाई करून देईन. आणि ह्याच्या पुढे अशा फालतू गोष्टींकरता फोन करत जाऊ नका संबंधात. हां ओके. हा या ना रमेशराव. हॉटेलमधून फोन होता. तुमचे जे गेट्स उतरले आहेत त्यांच्यामुळे काहीतरी हॉटेलचं नुकसान झालं होतं. तुम्ही टेन्शन ठेवू नका सर. अहो 10-20 लाखाचं काय नुकसान, त्याचं टेन्शन ठेवू नका तुम्ही. सर मला काही वेगळं. आपल्याला आता बँक्वेट हॉलला जायचं आहे, तिथे शुभा आली असेल. सर एक मिनिट सर. सर आय एम रिअली सॉरी, पण हा कार्यक्रम आजचा आपल्याला कॅन्सल नाही का करायचा? तुम्ही काय सांगताय काय? तुम्ही शुद्धीत आहात ना? सर मी हात जोडतो, पण प्लीज आपला कार्यक्रम आजचा कॅन्सल करूया सर. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? सर ॲक्च्युली शुभा देवळात गेली होती. दर्शन घेऊन बाहेर पडताना पायऱ्या उतरताना तिला असं काही दिसलं, म्हणजे असं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की ते पाहून ती चक्करून बेशुद्ध पडली. तुझा हा देवळातला प्लॅन मला काय कळायला नाही, पण बघ तर माझा चेहरा तिला दाखवणार. तिने मला ओळखलं तर येणार नाही, नाही ओळखलं तर साखरपुड्याला येणार. पण ओळखलं तर ड्रायव्हर माझा इंजिन चालू ठेवूनच उभा राहणार आहे. प्रतापराव, प्रतापराव हां बोला ना. ऐकताय ना? हो. मग आता शुभा कुठे? शुभाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मग चला तिला जाऊन बघूया आपण. शुभा कोमात गेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की ती कोमातून कधी बाहेर पडेल काहीच सांगता येत नाहीये. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं आठवतंय की तिला तिला स्वप्न पडतात लहानपणापासून. बरोबर. स्वप्नामध्ये खुनी दिसतो. हा तोच तो कुणी नसेल दिसला तिला. माझाही तोच तर्क आहे. तुमचा तर्क आहे ना, माझी खात्री आहे. ते असू द्या. आता एक काम करायला लागेल आपल्याला. तुम्ही तुमचे जे गेस्ट आहेत ना त्यांना तुम्ही जाऊन सांगा की एंगेजमेंट कॅन्सल झाली आत्ताची. बरोबर, मी माझ्या गेस्टला सांगतो. ओके. मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. तुम्ही टेन्शन ठेवू नका. तुम्ही इतकं आमच्यासाठी करतायत, पण तुम्ही टेन्शन ठेवू नका. थँक्यू. प्लीज. मी सांगतो. या. थँक्यू. आताच प्रतापरावांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलंय की हॉलवर निघायची घाई करू नका म्हणून. अगं पण किमान 1 तासभर तरी आपल्याला गेलं पाहिजे ना तिकडे आधी. साखरपुडा कॅन्सल झालाय. प्रतापराव काय बोलताय? देवळात शुभाला चक्कर आली आणि ती कोमात गेली. पण कशामुळे झालं काही कळलं का कारण? तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. पण आई, प्रतापदादा मी हॉस्पिटलला चाललोय. बालपणातून एक